एनडीटीव्ही मराठी मंचमध्ये नागपूरमध्ये मंत्री नितेश राणे बोलत होते। प्रत्येक प्रश्नाला रोखठोक उत्तर देतानाच त्यांनी विरोधकांवरती टीका करण्याची संधी सुद्धा सोडलेली नाहीये। आता पुढे वळूयात, एक खास रिपोर्ट पाहूयात। एका महिलेनं 12 मुलांना जन्म दिल्याचं उघड झालं आणि एकच खळबळ माजली। त्र्यंबकेश्वरमधल्या आदिवासी पाड्यावरती एकच गर्दी झाली, कारण या 12 मुलांपैकी नुकत्याच जन्मलेल्या एका मुलासह 3 मुलं गायब झाली होती। या महिलेनं मुलं विकल्याचे आरोप झाले आणि प्रशासनाची एकच धावपळ उडाली। पोलीस, सामाजिक कार्यकर्ते, प्रशासकीय अधिकारी सगळे तातडीनं आदिवासी पाड्यावरती या घरी पोहोचले। पाहुयात, या 12 मुलांचा हिशेब लागला का? ही सगळी मुलं सापडली आहेत का? नाशिक मधल्या महिलेनं दिला 12 मुलांना जन्म। नऊ सापडली, तिघांचा पत्ता लागेना। तीन मुलं गेली कुठे? प्रशासन खडबडून जागं। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातल्या टाके देवगाव मधली ही बरड्याची वाडी। या आदिवासी पाड्यावर 2 दिवसांपासून अचानक लगबग सुरू झाली। प्रशासकीय अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते सगळे अचानक दाखल झाले, कारण एका बाईला 12 मुलं झाली होती आणि त्यातली 3 मुलं गायब झाल्याचा संशय होता। याच पाड्यावर एक कुटुंब राहतं, त्यांची 12 एकर शेती आहे। शेती करून हे जोडपं जगतं। त्यांना तब्बल 12 मुलं झाली। या 12 मुलांपैकी काही मुलामुलींची पैशासाठी विक्री करण्यात आल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते भगवान मध्ये यांनी केलाय। 10 ऑक्टोबर 2025 ला या महिलेने एका मुलाला जन्म दिला। त्याचं वजन कमी असल्यानं आरोग्य विभागाच्या आशा कर्मचारी वेळोवेळी त्यांच्या घरी जाऊन पाहणी करत होत्या। अशाच पाहणीसाठी आशा वर्कर गेल्या असता त्यांना 2 महिन्याचा मुलगा सापडलाच नाही। मी त्या मुलाला सांभाळायला देऊन टाकलं, असं उत्तर त्या महिलेनं दिलं। त्या ज्या नियमित 7 भेटी दिल्या जातात त्याच्यामध्ये बाळ आम्हाला व्यवस्थित सापडलं। बाळाची वाढही होत होती, वजनातही वाढ व्यवस्थित होती। परंतु जेव्हा दैनंदिन भेटीसाठी 8 तारखेला आमच्या आशाताई इथे आल्या, त्यावेळेला त्यांना बाळ घरात सापडलं नाही। तेव्हा त्यांनी मातेला विचारलं की बाळ कुठे आहे? तर त्या मातेने असं उत्तर दिलं की बाळ मी देऊन टाकलं आहे, बाळ माझ्याकडे नाही। मग त्यामुळे देऊन टाकलं म्हणजे काय? तर त्यामुळे मला दूध येत नव्हतं, मी त्या बाळाचं पालन पोषण करू शकत नाही, म्हणून ते बाळ मी एका व्यक्तीला देऊन टाकलं। मग त्यांनी पुढची माहिती विचारल्यानंतर त्या मातेने पुढची माहिती देण्यास नकार दिला, कोणाला दिलंय, काय दिलंय ते। आणि मग आशाताईने आम्हाला कळवलं आणि आम्ही आमच्या वरिष्ठ कार्यालयाला कळवलं की सदर बाळ हे मिसिंग आहे आणि त्याची पुढे चौकशी व्हावी। आता या महिलेला 12 मुलं कधी झाली ते आधी बघूया। या महिलेचं वय आहे 45, तिच्या नवऱ्याचं वय आहे 55। या दोघांना 12 मुलं, 12 पैकी 5 मुली आणि 7 मुलगे। 22 वर्षांची एक मुलगी आहे, तिचं लग्न झालंय। 21 वर्षांची एक मुलगी आहे, तिचंही लग्न झालंय। त्यानंतर 19 वर्षांचा मुलगा, 18 वर्षांचा मुलगा, 14 वर्षांचा मुलगा, मग 12 वर्षांचा मुलगा, 8 वर्षांचा मुलगा आणि मग 7 वर्षांची मुलगी, 6 वर्षांची मुलगी, 4 वर्षांची मुलगी, 3 वर्षांचा मुलगा आणि एक मुलगा 3 महिन्यांचा झाल्यानंतर गेला। म्हणजे तब्बल 11 जणांची क्रिकेट टीम या जोडप्यानं घडवली। तुम्हाला मुली किती आहेत आणि मुलं किती आहेत? मुलं 5 आहेत, म्हणजे 6 मुलं होते ना, त्यातून एक इकडे खंडवेन नेला, 5 माझ्याकडे आहेत। अच्छा, आणि मुली? मुली 6 जणी, आणि त्या कुठे? दोघी लग्न झालाय दोघींचा आणि एक माझ्याकडे आहे। आणि एक आमचे सोबत माणूस आहे ना, यांच्या घरी एक आहे आणि एक वाळीरीला आहे। यापैकी आता नुकताच जन्माला आलेला मुलगा गायब झाल्यानं खळबळ उडाली। एक जणाला राजू नवसू बांगारे यांना दिलेले ते आम्हाला आहे माहिती, पण इतर मुलं कोणाला दिले काय आपल्याला सांगता येणार नाही। आणि ते दत्तक दिले का नातेवाईकांना दिले, हे विकले असे आपल्याला सांगता येत नाही। असं ते किती वर्षापासून हे राहतात? हे 30-35 वर्षापासून। किती मुलं आहेत त्यांना? काय मुलं आता 7 मुलं, शेजारी लोक असतात ते म्हणतात 7 मुलं आणि 6 मुली असं आहेत।
त्याच्यात 2 मुलींचं लग्न झालेलं आहे. हे कधीपासून इथे राहत होते हे पूर्ण चौकशी केल्यानंतरच लक्षात येईल आपल्या. आता तर कुटुंब पोलिसांच्या ताब्यात आहे. तिथे त्यांच्या सोबत आत्ता 9 बालकं आहेत. बरं काय सगळी मुलं सुखरूप आहेत. जी मुलं विक्री केली असं म्हटलं गेलं ती पण मुलं पालकांकडून त्यांच्या नातेवाईकांकडून घेतलेली आहेत ताब्यात. तर त्यांचं इथं शेत आहे, शेतामध्येच ते राहतात. जवळपास 12 एकरचं शेत आहे त्यांचं. तर इथंच शेती करतात ते, शेतीवरच उदरनिर्वाह होतो त्यांचा. आणि त्यांचं जे शेत आहे ते वाविहर शिवारामध्ये आहे आणि त्यांचं जे मूळ गाव आहे ते बाजूचं टाके देवगाव तिथले आहेत ते. तर त्यांना शेजारच्यांनी दिलेल्या माहितीनुसार जवळपास 13 अपत्य झालेले होते. एक मुलगा मयत झालेला, 6 मुली होत्या त्यांना. 6 पैकी 3 मुलींना त्यांनी बाहेर देऊ केलेलं आहे आणि 2 मुलींचे लग्न करून दिलेले आहेत. लग्न करून त्या बाहेरगावी दिलेल्या आहेत. आणि एक जे नवीन बालक जन्माला आलं त्याला त्याच्यामुळे सगळा प्रकार उघडकीस आलेला आहे. त्या बालकाला फक्त त्यांनी कुठेतरी दिलेलं आहे इतकी माहिती मिळालेली. या आरोपानंतर प्रशासन खडबडून जागं झालं आणि 12वा मुलगा कुठे गेला म्हणून शोधाशोध सुरू झाली. अधिकारी, आशा सेविका, सामाजिक कार्यकर्ते सगळे पाड्यावर पोहोचले. एवढी सगळी मंडळी अचानक का आली म्हणून ते जोडपंही घाबरलं. नुकत्याच जन्मलेल्या मुलासह 3 मुलं कुठे गेली असं विचारल्यावर त्या जोडप्याने सांगितलं नातेवाईकांकडे सांभाळायला दिली. ते बाळ दत्तक म्हणून दिले. तर ते अर्पण म्हणून त्यांना दत्तक मी केलं. अंगावर पिया दूध नाही, आमची अपेक्षा नाही तेवढं दूध आणायची आणि पाजायची. ते करता पण येत नाही मला. त्या माहिती नाही करायचा दूध. ते खंडवी म्हणून दिला त्यांना दत्तक म्हणून. तुमच्या ओळखीचे? हा, आमचे भाऊबंदाच आहेत ते भाऊबंदात दिला. अखेर मुलं विकली गेली नाहीत, ती सांभाळायला दिली गेल्याचं प्रथम दर्शनी समोर आलं. पोलिसांनी ते जोडपं, त्या जोडप्यानं ज्यांच्याकडे मुलं सांभाळायला दिली होती ते सगळे आणि 11 मुलं असा सगळा लवाजमा घेऊन पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले. सगळ्यांचा हिशोब लावला. आता पुढचा तपास बालविकास समिती करते. त्यापैकी एक मयत झालेला आहे. आता 11 मुलं आहेत. त्या 11 पैकी 3 मुलं हे 3 ठिकाणी वेगवेगळ्या कुटुंबाकडे सध्या दिलेली आहेत. ज्यांच्याकडे ते दिली होती त्यापैकी 2 कुटुंब हे आपल्या जिल्ह्यामधील नाशिक जिल्ह्यातील असल्यामुळे ते आणि त्यांच्याकडे ज्यांना सांभाळण्यासाठी दिले होते त्या लोकांना सुद्धा परत आणलेलं आहे. एक जे ठाणे ग्रामीणच्या हद्दीमध्ये होतं त्यांनाही रात्रीच घेऊन आलेलो आहोत. आणि आता संपूर्ण कुटुंबीय 11 मुलं, आई वडील आणि 3 मुलं ज्यांच्याकडे दिलेली होती ते सर्व हे आमच्या गोटी पोलीस स्टेशनला आहेत. अखेर या जोडप्याची सगळीच्या सगळी 11 मुलं सापडली आहेत, ती सुरक्षित आहेत. मात्र या निमित्तानं राज्यात कुटुंब नियोजनाचा काय खेळखंडोबा झालाय हेही समोर येत आहे. अजित पवारांनी काही दिवसांपूर्वी बोलताना नाशिकचं पालकमंत्रीपद स्वतःकडेच ठेवण्याचा इशारा दिला होता. तसं झालंच तर नेहमी कुटुंब नियोजनाचा सल्ला देणाऱ्या अजित पवारांनी त्र्यंबकेश्वर मधल्या या आदिवासी पाड्यांकडे जरा लक्ष द्यावं. पण मित्रांनो, आपल्याला एक विचार करावा लागेल पुढच्या पिढीच्या करता. आता काही करून 1 किंवा 2 आपत्त्यावर थांबलं पाहिजे. त्याच्याबद्दल कायदा करावा लागला तरी नरेंद्र मोदी साहेबांनी करावा. कुठल्या जातीनं, धर्मानी, पंथांनी कुणी काही सांगितलं नाही. देवानी काही सांगितलं नाही, अल्लानी काही सांगितलं नाही की कितीही पैदास करा म्हणून. 1 किंवा 2 आपत्त्यावर नाही थांबलो तर काही वर्षांनी ह्या देशाचं अशी परिस्थिती निर्माण होईल. पाणी प्यायला राहणार नाही, इतर घराची व्यवस्था करता येणार नाही. प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक.